सो आता आम्ही आलेलो आहे म्युझियम मध्ये आणि हे इकडं म्युझियम आहे आणि खूप जुनं म्युझियम आहे. काय म्हणते तू? म्युझियम जुना, म्युझियम नवीन आहे, येस, बट म्युझियम मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या जुन्या आहेत. जुने आहेत आणि त्यासाठी आता त्याचं इम्पोर्ट टायमिंग पण केलेल्या आहेत 5 त्या वाजेचं डायरेक्ट. आहे. तर आता आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही जातोय आतमध्ये. तुम्हाला आतमध्ये आता आम्ही दाखवतो. चला, खाऊन तर झालं, आता जाऊया आपण. सो गाईज हे ते इथलचं म्युझियम. हो मग. सो आता आम्ही पोहोचलेलो आहे म्युझियम मध्ये आणि गर्दी खूप जास्त आहे. आता तिकीट बघूया काय काय कसं आहे ते. आणि आता कॅमेराचे वेगळे, फोनचं तिकीट किती आहे ते फोनचं नाही बघूया. वाटतं. फोनचं आहे, फोनचं असेल तर मग ठीक आहे. फोनचं पण आहे. ज्या फोनला कॅमेरा आहे त्या फोनचं तिकीट घेतात. त्या आता फोन तर बिना कॅमेऱ्याचे तर नाही आहेत आत्ताचे. निघ मग इथून. सो गाईज आता फायनली आम्ही इथं आलेलो आहे म्युझियम मध्ये आणि इथं गर्दी खूप जास्त आहे. तिकीट काढले पण गर्दी खूप जास्त आहे आणि माझा अवतार पण थोडा खराब झाला आहे. पण तुमचा भाऊ ॲज युज्युअल हिरोज दिसतो. तर आता इथून तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो कसं आहे काय नाही. हे 65 वाक्यामध्ये टाकायची गरज आहे का आणि तुला? माझे चाहणारे माझ्यावर असं साक्षी सोबत मी स्कॅम केलेला आहे. तिला चिडवलेलं आहे. तिला असं स्कॅम केलेला आहे. अरे लवकर चल, आपल्याकडे वेळ नाहीये. 5 वाजता बंद होतं ते. लेट्स गो गाईज, लेट्स गो. ढोल्या लोकांसोबत चला, ते क्लॉक रूम बघायची आहे. इथं जसं एंट्री केली ना, इथं आहे ना 3 फ्लोअरमध्ये हे डिवाईड केलेलं आहे म्युझियम. आणि जसं जसं आहे मी ते तुम्हाला पुढे दाखवतो की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर. हा इथलचा होता फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअरमध्ये इथं 2-3 सेक्शन आहेत. आणि आता इथं आपण एंट्री करतो आहे. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काही ठेवलेले आहेत वस्तू आणि त्यासोबतच इथं क्राऊड पण खूप जास्त होता. तर चला आता तुम्हाला एक एक सेक्शन आता आम्ही दाखवतो. लेट्स गो. ह्या ज्या इथं वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत ना, ह्या हँडमेड आहेत. याचं आहे ना एकदम स्ट्रक्चर तुम्ही बघता, एकदम ओल्ड अँड खूप जुनं स्ट्रक्चर आहे गाईस. सो गाईज ही पेंटिंग आहे 19th सेंचुरी मधली, 19व्या शतकातली. आणि ते त्या पेंटिंगचं नाव आहे तांजोर पेंटिंग. साऊथ इंडियाची ती आहे. कॉर्नेशन ऑफ श्रीरामा असं नाव आहे त्या पेंटिंगचं. हे जे कपडे आहेत हे जेव्हा राजे महाराजे जेव्हा कपडे घालायचे नाही तेव्हाचे कपडे आहेत आणि खूप जुने आहेत. बट स्टील त्याचा जो कलर आहे ना तो ॲज इट इज आहे. म्हणजे कलर कुठे गेलेला नाही, खराब झालेला नाही आहे. म्हणजे त्यांचा हँडवर्क किती चांगलं होतं त्यावेळेसचं. सो ॲक्च्युली ना गाईज हे जे ना खूप जुन्या काळातले कपडे आहेत. म्हणजे त्या काळात जे लोक ज्या स्त्रिया होत्या ज्या साड्या यूज करत होत्या ते इथं दाखवलेले खूप जुन्या काळातले. आणि त्याचा जो कलर आहे तो अजून पण जसाचा तसाच आहे. गाईज तुम्ही हे जे सगळं बघताय ते खूप जुन्या काळातलं 1800 आणि 19व्या शतकातलं हे सगळे वस्त्र आहेत. मी पण बोललो. हे बघ ना, हे किती सुंदर आहे. वॉल हँगिंग आहे. किती सुंदर आहे ते. हँड कार्व आहे ते. तेव्हा काय त्या काळात आपल्याकडे काय ते इतकं ऍडव्हान्स गोष्टी नव्हत्या की ते मशीननी करतील म्हणून. फक्त हे हँडवर्क आहे. चलो गाईज, थोडस मला पण फुटेज दे. हे सगळं हत्तींच्या दातापासून बनवलेलं आहे गाईस. आपण स्ट्रक्चर बघतोय हे हत्तींच्या दातापासून बनवलेलं आहे. हत्तींचे दात आहेत त्यापासून हे सगळं बनवलेलं आहे. म्हणजे जे पण आयटम ते तुम्हाला दिसेल त्यानेच बनलेलं आहे.
हे जे आयटम आहे ते सगळे जापानी आयटम. प्रॉपर घेतलं त्याचं. म्हणजे हे इथलचं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही तुम्हाला दाखवल्या. यांच्या त्या कवड्या ना ते पण बघा एकदम म्हणजे जुने आहे. म्हणजे याचे हे बघा, हे बघा, हे बघा guys. म्हणजे एकदम ओल्ड आहे. हे राजस्थानचं आहे सगळं, राजस्थानच्या थीम वाईज आहे 9th-10th सेंचुरीजचं. हे बघा, हे बघा, हे बघा. तो सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, तो तुम्हाला दाखवतो. स्मॉलेस्ट म्हणजे ह्या ज्या गोष्टी ना त्या दुसरीकडं बघायला तुम्हाला भेटणार नाही, ज्या इथं म्युझियम मध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे वाला, हे सगळं हत्तींच्या दाताचं आहे बरं का. हे तुम्हाला वाटत असेल असं, हे हत्तींच्या दातापासून सगळं बनवलेलं आहे हे सगळ्या. म्हणजे विचार करा ना गाईस, त्यावेळेस इतकं म्हणजे बारकाईनं काम करणं आणि त्याची फिनिशिंग तुम्ही बघा. हे दातांपासून बनवलेलं आहे हे सगळ्या बघा. हे बघा. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय हत्तींच्या दातांपासून ही चटाई बनवलेली आहे. हे दुसरं काही नाही, चटाई आहे. ही चटाई बनवलेली आहे हत्तींच्या दातापासून ही बनवलेली चटाई. हे बघा, वाटतंय का फिनिशिंग बघा. म्हणजे त्या काळात बघा ना दातांपासून ही चटाई बनवली गेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या पार्ट मध्ये होत्या. हे बघा गाईज, हे सगळ्यात जुना क्लॉक आहे. या क्लॉक मध्ये काय आहे ना, जेव्हा पण एक एक घंटा होतो ना, एक माणूस बाहेर येतो, तो वाजवतो ड्रम आणि परत रिटर्न जातो. हे या क्लॉकची खासियत आहे. ब्रिटिश काळ. आणि हे जे क्लॉक आहे हे ब्रिटिश काळी आहे, खूप जुनं आहे. हे बघा, हे जे क्लॉक आहे ना, हे बघा, हे त्याची माहिती काय जे तुम्हाला मी क्लॉक दाखवतो त्याची माहिती. कोणती? त्याच्या आतमध्ये जी मूर्ती दिसणार आहे ना हे बघा गाईस, मार्बल. म्हणजे ह्या ज्या मूर्तीज आहेत ना ह्या खूप ओल्ड आहे. आणि मी सगळ्यात जे तुम्हाला बेस्ट दाखवते ना, जे वर्ल्ड मध्ये एकच आहे ती ही आहे. हे बघा, परदाशनी रेबुकू 1876 मधली आहे. हे बघा, ही पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच आहे, एकच आहे. ही वर्ल्ड मध्ये एकच आहे, एकच आहे, फक्त एकच आहे. केलंय त्यांनी, एवढं छान काम केलंय त्याला. पूर्ण ट्रान्सपरंट दिसतंय अशी. खूप ट्रान्सपरंट आहे.
म्हणजे असं पडदा आहे तिच्या अंगावर, ते पण त्यामध्ये केलंय. हे बघा, हा खाली दिसतोय का, हा पडदा, हे पण मूर्तीच आहे, पण ती फिनिशिंग तशी आहे. आणि हे पण यामध्ये दुसरे पण मार्बलचे काही केलेले आहेत, त्यांचे नाव पण तिथे दिलेले आहेत. हे बघा. तर हे होतं ओव्हरऑल इथलचं ह्या सेक्शनचं पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. वॉकिंग स्टिक्स, हे बघा, सगळ्यात जुन्या काळातील वॉकिंग स्टिक्स. हे बघा, हे सगळं नवाबांचे, नवाब आणि राजे महाराजे. हे जे त्या काळातले जे राजे महाराजे होते ना, या त्यांच्या स्टिक्स आहे, त्यावेळेस त्या काळात ते वापरायचे आणि ते इथं लावलेले आहे. म्हणजे त्या काळात एकदम कारिगिरी बघा फक्त तुम्ही. हे बघा, मला सगळ्यात जास्त इथलचं आवडलं, ही कारिगिरी बघा फक्त. आहे का? हे बघा, स्टिक आहे गाईज, हे बघा. सो हे सगळं इथं लावलेलं आहे. हे त्यावेळेस जेव्हा लढाई वगैरे करायची ना त्यावेळेस आहे. हे बघा. हो ना, असं काय बघतोय माझ्याकडे, तुम्हाला वाटत नाही माझ्याकडे मारतो का आता मला, चिडलं वाटतं. हे बघा, हे त्या काळातले हे सगळे वस्त्र आहेत. इथे लावायचं, दंडाला लावायचं. हे बघा, दंड आणि हे तुम्ही बघितलं असेल बाजीराव पद्मावती, मस्तानी. पद्मावती मध्ये बघितलं असेल, हे पद्मावती मध्ये आणि शाहिद ते कपूर बाजीराव घातलेलं. मस्तानी. भाला, त्यावेळेसचे भाले हे सगळे. हे बघा, अस्त्र शस्त्र वस्त्र बघा गाईस, दिस इज शिल्ड, याला शिल्ड आहे म्हणतात. हे बघा, शिल्ड, हे कवच आहेत तलवारींचे. पिस्टल, नो, या गन्स आहेत गाईज, गन, शॉर्ट गन. या सगळ्या शॉर्ट गन आहेत, त्यावेळेस वापरल्या जायचे. हे बघा. या गनला आपण शॉर्ट गन, कार्मेंट, AWM, पबजीच्या भाषेत, BGMIच्या भाषेत म्हणू शकतो. या गन्स आहेत गाईज. हे बघा, पिस्टूल, ह्या त्या काळामधल्या गन्स आहे. 1800 आणि 1900 मधल्या या सगळ्या गन्स आहेत. हे सगळ्या
कार Pistol. 98 AWM BGMI म्हटलं धाड धाड वन शॉट इथे आहे. पबजी वाले नाही आहेत पण हे रिअल सिगार स्टँड. सिगार स्टँड. हे काय गाईज, हे तुम्हाला काय वाटतं असेल? दिस इज द सिगार स्टँड. सिगारचं स्टँड आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या स्केचवाल्या जे आर्टवाले आहेत, जसं की माझी बायको, हे तिच्या कामाचे असेल. शी इज हे बघा आलीच, तिला माहिती आहे ना तिच्या कामाचं आहे. हे बघा आर्ट एकदम ऍक्रेलिक आहे का कोणते आहे? हे बघा मग काय ऑइल. ही पेंटिंग बघा गाईज, मोर आहे हा. तो गाईज मी जे तुम्हाला दाखवले सगळे हे पेंटिंग्स आहेत, हे जुन्या काळातले पेंटिंग्स आहेत. म्हणजे जे सगळे आर्टिस्ट लोक असतील हे त्यांना चांगलं माहित असेल, मला एवढं काही आयडिया नाही, बट एकदम सुंदर आहे, छान आहेत आणि त्या काळामधले आहेत आणि जशाच्या तशाच आहेत अजून. माझं रिलेटेड. सो हे सगळं ह्या सेक्शन मध्ये होतं गाईज. आर्टचे सगळं यामध्ये मी तुम्हाला कव्हर केलेले सगळ्या स्केचेस पेंटिंग मी तुम्हाला दाखवले. मी साक्षीला बघा आता कसं टीस करतो. किती सुंदर अशी पेंटिंग आहे, किती सुंदर आहे बघा तुम्ही. केस, तिचे केस विस, तिचे कपडे एकदम खतरनाक दिसते बघा. ट्रान्सपरंट कपडे कपडे चिकटलेत सगळे. वाव छान दिसती पण. तुझे एक्सप्रेशन दाखव तुझे. सो गाईज मी जे तुम्हाला दाखवलेत आता ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त जागा कव्हर केलेल्या आहेत डे 2 साठी. आणि म्युझियम मधले पण तुम्हाला जे मेन पार्ट आहे ते दाखवलेले आहेत. आणि माझे पाय दुखायला लागले आता, सिरियसली माझे पाय दुखायला लागले, थोडंच थांबलो. ती अजून पण फोटो काढती साक्षी. तर इतकं सेक्शन आपलं आतापर्यंत झालंय. तर आपल्या ब्लॉगला आलेला आहात तर नक्की सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागती ब्लॉग बनवायला, सगळ्या गोष्टी दाखवायला, सगळं कव्हर करायला. तर एक सबस्क्राईब तुमच्याकडून झालं पाहिजे गाईज. थँक्यू. सो गाईज आता इथं आम्ही आलेलो आहे. एक्झॅक्ट 5 वाजणार आहे. 5 वाजता तिची क्लॉक किती वाजते? तर गाईज इथं आहे ना, या क्लॉकच्या तिथं एक माणूस येतो, वाजवून जातो. एक्झॅक्ट 5 वाजता हे होतं. किती वाजले आता? किती? अच्छा. तर आता एक्झॅक्ट 5 वाजायचा वेट करतोय. सगळी पब्लिक इथं वेट करते की म्हणजे कसं होणार आहे सीन वगैरे बघा. सगळे लोक इथं वेट करतात हे बघा. आणि क्लॉक आहे ना ती तिकडे आहे, तिथून वाजतं. आता बघू 5 वाजता आता किती एक्झॅक्ट. मला पण मी खूप एक्सायटेड आहे बघायला. पब्लिक देखो पब्लिक. एग्जैक्ट 5 PM वहाँ पर जो 5 PM है ना, उस अकॉर्डिंग वो देखो स्क्रीन पर अभी 1 मिनट वहाँ पे बाकी है. आला. म्हणजे इथं काय झालंय ना, तिथं माणूस आला त्या क्लॉकच्या एकदम तिथं, त्यांनी वाजवलं आणि तो तिथून गेला. असं याचं ते होतं ना, काळ्या गोळ्या पोरी कुठून आले काय माहिती. सो गाईज आता या म्युझियम मधलं आपलं झालेलं आहे आणि इथून आता आपण जातोय स्टॅच्यूला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो गाईज इथं पण या, चांगला प्लेस आहे, व्हिजिट करा आणि पब्लिक तुम्हाला दाखवतो.
ही सगळी पब्लिक. कुठं थांबायचं आपल्याला? सो आपल्याला जिथं यायचं होतं आता फायनली तिथं आलोय आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात मोठी मूर्ती जी आहे ती सगळ्यात मोठी मूर्ती इथं आहे हैदराबादमध्ये. तिथं आम्ही फायनली आलोय. जसं आलो आमच्या अंगणात काटा आला. इतका भारी असं इतका मोठा स्टॅच्यू आहे ना, त्या मूर्तीचं सगळ्यात जे मोठा. सौंदर्य आहे ते इथे येऊन बघण्यातच यस, त्याला खरा अर्थ आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू हा हैदराबादमध्ये गाईस. हे बघा. हे बघा. बघा सगळ्यात मोठा, एकदम सुंदर असेल. इथं पुतळा असा आहे आमचे आन बान शान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कसं वाटतंय? तर माझा जो पुतळा आहे ना बाबासाहेबांचा, असं वाटतंय बघतच राहावं. इतकं म्हणजे इतका मोठा आहे ना. आणि माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम इतका मोठा पुतळा बघितलेला आहे. ते बघा, जसं काय असं वाटतं आकाशामध्ये डायरेक्ट, इतका मोठा आहे. आणि एकदम इतका अभिमान वाटतोय ना स्वतःला, एकदम खूप जास्त अभिमान वाटतोय. सो गाईज हे जे दिसतंय ना यामध्ये काच आहे ऍक्च्युली, आणि त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होऊन पूर्ण दिसतं ट्रॅफिक वगैरे ऑल 360 दिसतं इथं गाईज. हे बघा, हे जे ना ल्युमिनी पार्क मध्येच आहे. हे बघा 360 याच्यामध्ये दिसतं सगळं. तर हे बघा गाईज, आपल्या बॅक साईडलाच लिमिनी पार्क पाशी आपण आलेलो आहे. आणि 360 त्याच्यामध्ये सगळं दिसतं. आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट जे ना, हे बघा, ओ हे बघा एक्झॅक्ट त्याच्या मागे आहे बिल्डिंग. बाबासाहेबांचं स्टॅच्यू तिकडे आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. सो गाईज हे बघा इथं आहे. आता इथून आम्ही आतमध्ये जातो. इथून बुद्धाचा जो स्टॅच्यू तिथून आपल्याला मिळणार गाडी, म्हणजे बोट. ल्युमिनी पार्क मध्ये आम्ही आलेलो आहे. आणि हे बघा साक्षी इथून आता आम्ही जाणार आहे बोटिंग मध्ये जाणार आहे. तिथं बुद्धाचा स्टॅच्यू आम्ही बघणार आहे. माझ्या फोनला चार्जिंग कमी पण मी तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट आता तुम्हाला तिथे दाखवतो. हे बघा गाईस, आणि इथं म्हणजे खाण्यासाठी पण खूप काही गोष्टी आहेत. इथं खायला पण खूप काही आहे. आणि आता इथून आम्ही जाणार आहे बोटिंग साठी. चाललो आता आम्ही बोट मध्ये चाललो. इथून आता बुद्धांची स्टॅच्यू तुम्हाला दाखवतो. चार्जिंग लय कमी बस, लय खतरनाक कमी. हे बघा इथून असं आहे. बाकी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो. आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघा कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. बोटीत बसायला पण लोकांना जेवण लय भारी वाटते मला. मस्त वाटतंय गाईस. तर बघा हा स्टॅच्यू आहे गौतम बुद्धांचा. हे बघा.
बघा guys. हेच तुम्हाला दाखवायचं होतं, हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे बघा.